गाडीचा प्रॉब्लेम झाला होता तो आपण आता सॉल्व्ह केला आहे। तिकडे लांजामध्ये मारुती सर्व्हिस सेंटर आहे, तिकडे जाऊन आता आपण चाललोय नाणीजला। तिकडे एक मठ आहे, त्या मठाचे आपण दर्शन घेणार आहे। तुम्हाला मी बोललो होतो की 2 स्पॉट आपण करतो हर वेळेस, यावेळेस पण आपण 2 स्पॉट करणार आहे। तर चला बघूया मठ आपण। फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि पहिली गोष्ट तर इथे आता आमची एंट्री होणार आहे आणि इथे तुम्ही कुठच्या जिल्ह्यातून आला आहात आणि तुमचा मोबाईल नंबर आणि नाव या गोष्टीकडे द्यावे लागतात। आधी आम्हाला वाटलं की हेच मंदिर आहे, पण नाही, रस्ता खूप मोठा आहे आणि डोंगराळ भागात आहे, तर थोडं चढण आहे। तुम्ही गाडी थोडी सावकाश चालवली तर बरं होईल आणि समोरून गाडी येतात ह्याचे हे लक्षपूर्वक द्या, कारण अचानकपणे गाडी समोरून येऊ शकते। मठात जाण्यासाठी 2 गेट आहेत। पहिला गेट तर आपण पूर्ण पार केला, याच्या पुढे अजून एक गेट होतो पार्किंगचा। ती पार्किंग खूप पुढे आहे। एवढी भली मोठी पार्किंग कोणत्याही मंदिराला मी अद्याप बघितली नव्हती, तेही आमच्या कोकणातच बघायला भेटली। खरंच खूप सुंदर पार्किंग आहे आणि गाडी तुम्ही व्यवस्थित नीटनेटकी तिकडे पार्क करू शकतात। आपण आता इकडे आलो आहे, नरेंद्र महाराजांच्या मठामध्ये आलो आहे आणि ते आहे नाणीजमध्ये। नाणीचे गाव आहे, आता नाणीजमध्ये सुंदर मठ आहे, ते आता आपण बघू। आणि इकडे पार्किंगची सुविधा केली आहे, तिकडे आता 20 रुपये पार्किंग आहे आणि आपण आता जाऊ तिकडे मठ बघायला। ते हो, सकाळीच बोललास ना तू? सकाळी मी सहज बोललो होतो आमच्या मॅडमला आणि साहेबाला की आज आम्ही खरंच तुला मी हत्ती बघायला घेऊन जाऊ, आणि ठाऊकच नव्हतं की नक्कीच आम्हाला मठात हत्ती बघायला भेटेल। मठात जाण्यासाठी जी वाट आहे ती पूर्ण चिरेबंदी आहे आणि मठ हे डोंगराळ भागात असल्यामुळे थोडं खूप जास्त चालावं लागतं तिथे। ह्या मंदिराच्या ज्यानुसार तुम्ही लुक बघाल तर हे एक रथ आहे, रथावरती मंदिर आहे। आम्ही बॅक साईडला आहे, आता फ्रंट साईडला चाललोच आहे, पण रथावरतीच हे आहे। मंदिराचं बांधकाम बघून विचार पडतो की किती वर्ष लागलं असेल आणि किती मेहनत लागली असेल हे मंदिर बांधायला। त्याची चप्पल नाही काढली। भगवान विष्णू आणि गरुड त्यांचं वाहन याची मूर्ती तुम्हाला सुबक आणि सुंदर मूर्ती या मंदिरावरती दिसेल। इकडचं वातावरण खूप थंड आहे आणि मंदिरात गेल्यानंतर मंदिरात तुम्हाला शांतता राखायची आहे। जरा पण तुमचा आवाज आला नाही पाहिजे, मोबाईल तुम्हाला सायलेंट करायचा आहे, एकदम शांत बसायचं आहे, ध्यान करा। हे जे मठ आहे हे सुंदर प्रकारे बनवलेलं मठ आहे। मी आलो तर मला असं वाटतं आम्ही कोकणात नाही कुठे दुसऱ्या जागी आलो आहे, कारण मठाचं जे आम्ही स्ट्रक्चर बघितलं आणि सगळ्या गोष्टी बघितलं। मठ हे एका रथावरती आहे आणि त्याला हत्ती जोडले आहेत, असं हे खरोखरचं दृश्य असं वाटतं आहे की खरंच त्या रथाला कोणतरी हत्ती आहेत ते घेऊन चाललेत। आणि वरती बघू शकता तुम्ही जगा दुसऱ्यांना जगून द्या, हा संदेश देणारे आमचे नरेंद्र आचार्य महाराज यांचं इथे मठ आहे आणि तुम्ही बघू शकता मठ खूप सुंदर आहे। आता आम्ही चाललो आहे राम मंदिर बघायला। थोडंच वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला राम मंदिर दिसेल, पण तिथे फोटो काढण्याची चुकी करू नका। ती चुकी मी केली, कारण तिकडे स्ट्रिक्ट सांगितलं आहे की फोटो काढणं मना आहे, शूट करणे मना आहे, म्हणून मंदिरात जाऊन तुम्ही शूट किंवा फोटो काढू नका।
आता जाते तिकडे. एक फोटो काढ. हे आहे नाणीज गावात कोकणात सुंदर मठ आहे. नरेंद्र महाराजांनी हे मठ बनवलेलं आहे आणि सुंदर प्रकारे मठ आहे. तुम्ही जगा दुसऱ्यांना जगून द्या असा संदेश देणारे आमचे नरेंद्र महाराज आहेत. त्यांनी हे बनवलं आहेत आणि सुंदर प्रकारे मठ बनवलं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर खरंच ह्या मठाला भेट द्या. मठात खूप शांतता असते. पण तुम्हाला दुसरी गोष्ट, मठात फोटो काढणं अलाउड नाही आहे. तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ नाही शकत. शांतता राखायची आहे, फक्त मठ बघायचं आहे. बाहेर तुम्ही फोटो काढू शकतात.